कपिलवस्तू नगरी आज अपूर्व आनंदात न्हालेली होती. राजवाड्याच्या प्रत्येक दालनात दीप उजळले होते. वातावरणात मंगलवाद्यांचा नाद घुमत होता, कारण आज शाक्य कुळाच्या राजपुत्राचा नामकरण विधी होता. 5व्या दिवशी विधीप्रमाणे ब्राह्मणांनी मंत्रोच्चार सुरू केले. राजा शुद्धोधन गंभीर पण आनंदी चेहऱ्याने बसले होते. महाप्रजापती गौतमी आणि दरबारातील सर्व मानकरी उपस्थित होते. राजपुत्राचं नाव ठेवलं गेलं सिद्धार्थ, गोत्र गौतम. त्या क्षणी कोणालाही कल्पना नव्हती की हा बालक पुढे संपूर्ण मानवजातीचा मार्गदर्शक ठरणार आहे. पण ज्या राजवाड्यात आनंद होता, त्याच राजवाड्यात नियतीनं दुःखाचं बीज पेरलं. नामकरण विधी सुरू असतानाच राणी महामायेच्या प्रकृतीत बदल जाणवू लागला. तिच्या चेहऱ्यावर वेदनेच्या छटा उमटू लागल्या. शरीर अशक्त होत चाललं होतं. महामायेला आतूनच जाणवत होतं, हे सामान्य दुःख नाही, ही वेदना शेवटची आहे. ती शांत होती, पण तिच्या डोळ्यात एक खोल वेदना दडलेली होती. आणि तिलाच कळून चुकलं होतं, आपला अंतकाळ आता फार दूर नाही. महामायेने राजा शुद्धोधन आणि प्रजापती गौतमीला जवळ बोलावलं. तिचा आवाज मंद होता, पण शब्दात विलक्षण शांतता होती. ती म्हणाली, असित मुनींनी जे माझ्या पुत्राबद्दल जे भविष्य सांगितलं होतं ते खरं ठरेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. थोडा थांबून ती पुढे म्हणाली, पण ते सत्य होताना पाहण्यासाठी मी या जगात राहणार नाही याचं मला फार दुःख वाटतं. तिचे डोळे पाळण्यात झोपलेल्या सिद्धार्थाकडे गेले. ती हळूच म्हणाली, माझं बाळ आता मातृहीन होईल. पण लगेचच तिच्या आवाजात ठामपणा आला, पण मला त्याच्या भवितव्याची चिंता नाही. ती प्रजापती गौतमीकडे पाहून म्हणाली, प्रजापती, माझं बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे. आईसारखाच तू त्याचा सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका नाही. क्षणभर शांतता पसरली. महामाया शेवटी म्हणाली, आता कष्टी होऊ नका. देवांचे दूत मला बोलावत आहेत. ते मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत. हे शब्द उच्चारताच महामायेचा श्वास मंदावत गेला आणि त्या क्षणी ती या जगातून निघून गेली. राजा शुद्धोधन कोसळून पडले. प्रजापती गौतमीचा आक्रोश राजवाड्यात घुमला. अवघा 7 दिवसांचा सिद्धार्थ या क्षणी मातृहीन झाला. महामायेच्या मृत्यूनंतर महाप्रजापती गौतमीने सिद्धार्थाचा सांभाळ आपल्या मुलासारखाच केला. नंद नावाचा त्याचा धाकटा भाऊ, आनंद, महानाम, अनिरुद्ध, देवदत्त या सगळ्यांच्या सोबतीत सिद्धार्थ वाढत गेला. 8व्या वर्षी त्याचं शिक्षणाची सुरुवात झाली. वेद, उपनिषदे, व्याकरण, दर्शनशास्त्र तो सगळं सहज आत्मसात करत होता. पण त्याचं मन पुस्तकांपुरतं मर्यादित नव्हतं. तो सभोवतालचं जग पाहत होता, विचार करत होता. शेतात राबणाऱ्या मजुरांना पाहून त्याचं मन व्यथित होत असे. तो विचारायचा, एक माणूस दुसऱ्याची पिळवणूक का करतो? तो क्षत्रिय होता, त्याला युद्धविद्या शिकवली जात होती, पण हिंसा त्याच्या स्वभावात नव्हती. त्याचं मन करुणेच्या दिशेनं झुकत होतं. एके दिवशी सिद्धार्थ झाडाखाली बसून निसर्गाचं सौंदर्य अनुभवत होता. तेवढ्यात आकाशातून एक पक्षी खाली कोसळला. त्याच्या अंगात बाण रुतलेला होता. तो वेदनेनं तडफडत होता. सिद्धार्थ ताबडतोब पुढे झाला. त्याने त्या पक्षाच्या अंगातील बाण काढला, जखम बांधली. पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळून हृदयाशी धरलं. तेवढ्यात देवदत्त तिथे आला. त्याने सांगितलं, हा पक्षी मी मारला आहे, हा माझा आहे. सिद्धार्थ शांतपणे म्हणाला, जो जीव वाचवतो तोच त्याचा खरा मालक असतो. ज्याला मारायचं असतं तो मालक कसा होऊ शकतो? वाद लवादापर्यंत गेला आणि निर्णय सिद्धार्थाच्या बाजूने लागला. देवदत्त शत्रू बनला, पण सिद्धार्थासाठी एका निरपराध जीवाचं रक्षण सर्वात मोठं कर्तव्य होतं. हीच करुणा पुढे संपूर्ण जगाला गौतम बुद्ध देणार होती.